नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। बघा, आपण आदिवासी विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये अर्ध्या ज्या काही भरती प्रक्रिया होत्या त्या पूर्ण म्हणजे परीक्षा झालेली होती आणि काही पदांची भरती प्रक्रिया या ठिकाणी प्रलंबित होती आणि त्या उर्वरित पदांची जी काही परीक्षा आहे त्याचं वेळापत्रक हे जाहीर झालेलं आहे। मी मागेही व्हिडिओ टाकला होता की साधारणतः 20 मार्च पर्यंत होईल, पण मध्येच नागपूर महानगरपालिकेची भरती प्रक्रियेचं वेळापत्रक आल्या कारणानं त्यांनी हे नियोजन जे आहे ते पुढे ढकललेलं होतं आणि आता याचं जे काही बघा, हे तुम्हाला परिपत्रक आहे आणि 24/3/2024 हे परिपत्रक म्हणजे आजचं हे परिपत्रक आहे। लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय सांगितलंय की 5/10/2024 म्हणजे 5 जे काही ऑक्टोबर आहे, 5 ऑक्टोबर 2024 रोजी 17 पद आणि एकूण जागा किती आहे तर 611 जागांसाठीची ही जाहिरात होती। त्याच्यामधल्या काही पदासाठीच्या ज्या काही परीक्षा होत्या त्या पार पडल्या होत्या जानेवारीमध्ये आणि उर्वरित ज्या काही पदं आहेत त्यामध्ये परीक्षा बाकी आहेत। तर लक्षात ठेवा, इथं वॉर्डन आणि सुप्रिटेंडेंट म्हणजे मेल आणि फिमेल या दोन्ही पदांची जी काही भरती आहे किंवा परीक्षा आहे ती लक्षात ठेवा 9 एप्रिल 2025 या दिवशी होणार आहे। म्हणजे त्यांनी एक्झाम डेट या ठिकाणी काय केलेली रे तर डिक्लेअर केलेली तुम्हाला पाहायला मिळते आहे। बऱ्याच जणांनी कमेंटही केल्या होत्या की सर तुम्ही म्हणले होते या तारखेला, तर मग काय, तर लक्षात घ्या आयोजन त्याच वेळेचं होतं, पण मध्येच TCS न ते या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेच्या परीक्षेचं आयोजन केल्यामुळं त्याच्यानंतर म्हणजे आता लक्षात ठेवा 9 एप्रिल 2025 रोजी कोणत्या पदाची परीक्षा होणार आहे रे तर वॉर्डन आणि सुप्रिटेंडेंट। ठीक आहे, तर लक्षात ठेवा मेल आणि फिमेल या दोन्ही पदाची भरती प्रक्रिया या ठिकाणी किंवा परीक्षा जी आहे ती 9 एप्रिल 2025 या दिवशी होणार आहे। याची दखल घ्यायची आहे आणि उमेदवारांनी त्यांना प्रवेश पत्र, परीक्षेचे ठिकाण, परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ या ठिकाणी tribal.maharashtra.gov.in या ठिकाणी या लिंक वरती काय होईल उपलब्ध करून दिलं जाईल आणि सदर लिंक वर उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परीक्षेच्या मार्गदर्शक सूचनांचं या ठिकाणी काय करावं ते डाउनलोड करून घ्यायचं, तर ते मिळून जाईल तुम्हाला। अजून प्रवेश पत्र आलेले नाही, येतं लवकरच येतील तेव्हा तुम्ही ते त्यातून डाउनलोड करून घेऊ शकता। चालेल, एवढी माहिती या ठिकाणी देण्याच्या उद्देशानं आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो होतो। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी। आणि याचबरोबर आपण आदिवासी विभागासाठी आता ही परीक्षा कोण आयोजित करणार आहे तर IBPS करणार आहे। ठीक आहे, IBPS। तर IBPS च्या दृष्टिकोनातून GK असेल, इतर मॅथ्स रिजनिंग असेल, करंट अफेअर्स असेल किंवा या आदिवासी विभागाच्या संदर्भामध्ये काही योजना असतील त्याचं सुद्धा लेक्चर आपण या ठिकाणी घेणार आहोत। सो तयार राहायचंय, बी रेडी आणि तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा। तयारीला लागायचं, आता परीक्षेची तारीख आलेली आहे आणि बाकीच्या पदांच्या सुद्धा लवकरच या ठिकाणी होणार आहेत। त्यामुळे आपण या ठिकाणी थँक्यू सो मच, चलो।